उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे महाराष्ट्राचं राजकारण गाजवणारे चुलत बंधू. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. त्यानंतर वारसा हक्कानं उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. पण एकनाथ शिंदेंच्या बंडामुळं एका शिवसेनेचे दोन पक्ष झाले. शिवसेनेचा धनुष्यबाण शिंदेंकडे गेला तर ठाकरेंच्या हाती मशाल आली आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनी 2006मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय कोंडी होताना दिसत आहे. कारण त्यांचं पक्ष आणि चिन्ह वेगळं आहे आणि मतदान दुसऱ्यालाच करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कारण उद्धव ठाकरेंचा मातोश्री बंगला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे यांना काँग्रेसच्या हाताला साथ द्यावी लागणार आहे. वर्षा गायकवाडांनी ठाकरेंची भेट घेतली तेव्हा ठाकरेंनीच ग्वाही दिली आहे की माझं मत वर्षा गायकवाड यांनाच. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचीही अवस्था अशीच झाली आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे केवळ मोदींसाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे असं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा शिवतीर्थ बंगला हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. या ठिकाणी विद्यमान खासदार राहुल शेवाळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. राहुल शेवाळे यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. त्यामुळे 20 वर्षानंतर राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करणार असे चित्र दिसत आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा. अशाच माहितीसाठी मराठी अक्षय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.